आता पाहूयात बातम्या विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनगणना 2027 करण्यासाठीच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी देण्यात आली। या जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। ते आज बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। देशातली ही पहिलीच संपूर्ण डिजिटल जनगणना असेल। ही 2 टप्प्यात होईल असंही त्यांनी सांगितलं। पहिल्या टप्प्यात घरांची मोजणी आणि नोंदणी केली जाईल। दुसऱ्या टप्प्यात जनगणना होईल। याच टप्प्यात जातींच्याही नोंदणीचा समावेश होईल असं वैष्णव यांनी सांगितलं। सुमारे 30 लाख कर्मचारी ही जनगणना करतील असंही ते म्हणाले। कोल सेतू विंडोलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या अंतर्गत कोळशाचा विविध औद्योगिक कंपन्या आणि निर्यातदारांसमोर थेट लिलाव होणार आहे। कोळशाचा योग्य वापर होण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। कोळशाच्या क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत असून कोळशाची निर्यात करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे, असं ते म्हणाले। खोबऱ्यासाठीच्या 2026 या वर्षातल्या हंगामाचा हमीभाव मंत्रिमंडळानं निश्चित केला। खोबरे वाटीसाठी 445 प्रति क्विंटल आणि अख्ख्या खोबऱ्यासाठी 400 रुपये प्रति क्विंटल असा दर मंजूर करण्यात आला आहे।